आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 90च्या माध्यमातून। मुंबईत पहाटेपासूनच पावसाची विश्रांती, ढगाळ वातावरण कायम। मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर। मुंबईत पहाटेपासूनच पावसाची विश्रांती, मात्र हार्बर मार्गावर लोकलचा खोळंबा कायम। हार्बरवरील लोकल अर्धा तास उशिरानं, तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे नवी मुंबई आणि पनवेलमधील शाळांना सुट्टी। हवामान खात्याकडून आज अतिवृष्टीचा इशारा। ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। ठाणे जिल्हा प्रशासनाचे आदेश। पुणे जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश। ठाणे, पालघर, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राज्यातल्या विविध जिल्ह्यात एनडीआरएफची पथकं तैनात। ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, घाटकोपर, कुर्ल्यामध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात। दादर किंग सर्कल जवळचं पाणी ओसरलं, वाहतूक सुरळीत सुरू। चाकरमान्यांना मोठा दिलासा। मुंबईच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ, 5.5% गेलेला पाणीसाठा मुसळधार पावसामुळे 18%वर। मुंबईतल्या परळमध्ये धोकादायक भिंत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो। पवई तलाव पूर्ण भरल्यामुळे औद्योगिक क्षेत्रावरचं पाणी संकट टळलं। मुंबईला रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे महापालिकेची यंत्रणा सज्ज। महापालिका आयुक्त भूषण गगराणी स्वतः आपत्कालीन विभागात उपस्थित। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका। रायगडवाडी येथून वाहून गेलेला तरुण अद्यापही बेपत्ता। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवेची पुन्हा चाळण। रायगडमधील धोकादायक पर्यटन स्थळांवर सुद्धा पर्यटकांना बंदी। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 205 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार। सावंतवाडी तालुक्यात 24 तासात 270 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती। नागपुरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाडी शहराच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं। रात्री नागपूर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस। उन्हाळी विशेष ट्रेनमुळे रेल्वेची कोटींची कमाई। पुणे विभागाला जवळपास 21 कोटी 87 लाखांचं उत्पन्न। प्रवाशांच्या सोयीसाठी 264 विशेष गाड्या सोडल्या होत्या। पुणे शहरातील 165 ठिकाणं महिलांसाठी असुरक्षित। पुणे पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड। पोलिसांकडून दामिनी पथक, भरोसा पथक अशा ठिकाणांवर लक्ष ठेवणार। पुण्याच्या येरवड्यात आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची बाधा। पुण्यात झिका रुग्णांची संख्या 12वर। अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे 72 तर चिकनगुनियाचे 32 रुग्ण। जिल्हा रुग्णालयात एकाच बेडवर 2 जणांवर उपचार। पावसाळ्यात घरातील स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ। मुंबईकरांना नव्या दरानुसार 1 किलो सीएनजीसाठी 75 रुपये तर घरगुती पीएनजीसाठी 48 रुपये मोजावे लागणार। नवे दर आजपासून लागू।